सो वेलकम. वेलकम स्टुडंट्स. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत सेकंडरी बॉन्ड. ऑलरेडी आपण प्रायमरी बॉन्ड म्हणजे काय ते बघितलेलं आहे. ओके. आणि प्रायमरी बॉन्ड्सचे टाइप्स बघितलेले आहेत. सो ऑलरेडी आपण आयोनिक बॉन्ड म्हणजे काय ते बघितलं होतं. कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय ते बघितलं होतं. कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणजे काय ते बघितलेलं आहे. अँड मेटॅलिक बॉन्ड म्हणजे काय ते बघितलेलं आहे. ओके. सो आता आपण सेकंडरी बॉन्ड बघणार आहोत आणि त्याचे टाइप्स बघणार आहोत. ओके. सो सेकंडरी बॉन्ड. सेकंडरी बॉन्ड म्हणजे काय ते अगोदर बघूया. सेकंडरी बॉन्ड इज अन ॲडिशनल बॉन्ड. सेकंडरी बॉन्ड म्हणजे काय? ॲडिशनल बॉन्ड आहे, म्हणजे एक्स्ट्रा बॉन्ड असणार. ओके. ऑलरेडी एक प्रायमरी बॉन्ड असतो आणि त्याच्यासोबत अजून एक बॉन्ड असतो, त्याला काय म्हटलं जातं? सेकंडरी बॉन्ड असं म्हटलं जातं. ओके. आणि हा वीक फोर्स असतो, कम्पॅरेटिव्हली वीक असणार आहे प्रायमरी बॉन्डपेक्षा. ओके. आणि प्रायमरी बॉन्ड जे असतात ते ॲटम्समध्ये असतात. कोणामध्ये असणार आहेत? ॲटम्स. दोन ॲटम्सच्या मध्ये काय असणार आहेत? बॉन्ड असतात, त्याला काय म्हटलं जातं? प्रायमरी बॉन्ड असं म्हटलं जातं. वेल सेकंडरी बॉन्ड हे दोन मॉलिक्युल्सच्या मध्ये असणार. दोन मॉलिक्युल्स फॉर्म झालेले असतात, त्यांच्यामध्ये जो बॉन्ड असतो त्याला काय म्हटलं जातं? सेकंडरी बॉन्ड असं म्हटलं जातं. म्हणूनच त्याला आपण दुसरं नाव पण आहे त्याला, इंटर मॉलिक्युलर फोर्सेस. त्याला दुसरं नाव आहे इंटर मॉलिक्युलर फोर्सेस. ओके. म्हणजे दोन मॉलिक्युल मधला जो फोर्स असतो त्याला काय म्हटलं जातं? इंटर मॉलिक्युलर फोर्सेस. ओके. सेकंडरी बॉन्ड वीक असतात. ओके. आणि अजून एक त्याला नाव आहे, ते इज नोन एज व्हॅन डर वॉल्स फोर्सेस. ते पण आपण बघणार आहोत. आणि त्याच्यातला पहिला टाईप आहे, दॅट इज लंडन डिस्पर्सिव्ह फोर्सेस. लंडन डिस्पर्सिव्ह फोर्सेस. ओके. सो ह्याला दुसरं नाव आहे व्हॅन वॉल्स फोर्सेस. ओके. व्हॅन वॉल्स फोर्सेस. ओके. सो लंडन फोर्सेस किंवा व्हॅन वॉल्स फोर्सेस हे सगळ्यात विकेस्ट बॉन्ड असणार आहेत. हे काय असणार आहेत? सगळ्यात विकेस्ट फोर्सेस असणार आहेत. सो दिस आर द विकेस्ट फोर्सेस, विकेस्ट बॉन्ड. ओके. आणि अजून एक मेन कॅरेक्टरिस्टिक आहे, हे सगळ्याच्या सगळ्या ॲटम्स, मॉलिक्युल्स, आयन्समध्ये दिसून येतात. कुठे दिसणार आहेत? इच अँड एव्हरी ॲटम, मॉलिक्युल्स अँड आयन्स. ओके. तर सगळ्याचे सगळे जेवढे केमिकल्स आहेत, जेवढे ॲटम्स आहेत, जेवढे मॉलिक्युल्स आहेत, जेवढे आयन्स आहेत, त्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं? हे लंडन फोर्सेस दिसून येतात. ओके. ओके, किंवा वेंडर वॉल्स फोर्सेस दिसून येतात. राईट. इवन जे नोबल गॅसेस असतात, ग्रुप 18 एलिमेंट्स आहेत, जे आपण म्हणतो की सगळ्यात जास्त स्टेबल असतात. नोबल गॅसेस सगळ्यात जास्त स्टेबल असणार आहेत आणि ते कोणासोबतच रिएक्ट करत नाही. त्याच्यामध्ये पण आपल्याला काय दिसणार आहे? लंडन फोर्सेस दिसणार आहे. ओके. सो नेक्स्ट थिंग, हे जे फोर्सेस असतात हे टेम्पररी असणार आहेत. हे थोड्या वेळासाठीच असतात, त्याच्यानंतर ते निघून जातात. ओके. हे परमनंटली नसणार आहेत, थोड्या वेळासाठी फॉर्म होतात आणि नंतर काय होतात? ते निघून जातात. राईट. सो हे फोर्सेस काय असणार आहेत? टेम्पररी असणार आहे. ओके. चालेल. सो त्याचं एक एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल आपण पहिलं नोबल गॅसचाच बघूया. एक हेलियम. राईट. सो हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2 आहे आणि तो डुप्लेट रूल फॉलो करतो आणि त्यामुळे तो काय असणार आहे? खूप जास्त स्टेबल असणार आहे. ओके. चालेल. हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2 आहे, त्याचा अर्थ त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत? 2 असणार आहेत. ओके. सो त्याचं स्ट्रक्चर काढूया. सो सेंटरला न्यूक्लियस. ओके. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आणि हा आपला ॲटम आहे आणि त्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके. एक शेल असणार आहे, त्यामध्ये काय असणार आहेत? 2 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. ओके. सो अशा वेळेने मी 2 इलेक्ट्रॉन्स दाखवलेले आहेत. ओके. आता हे इलेक्ट्रॉन्स जे आहेत हे कंटिन्युअस मोशनमध्ये असणार आहेत. कंटिन्युअसली काय होत असणार आहेत? शेलमध्ये मूव्ह करत असणार आहेत. ओके. कंटिन्युअसली मोशनमध्ये असणार आहेत. ओके. आणि ते कोणत्या तरी डायरेक्शनमध्ये मूव्ह करत फ्री असतात, त्यामुळे मूव्ह करत असतात या एरियामध्ये. ओके. चालेल. आता एक अशी कंडिशन लक्षात घ्या, ज्या कंडिशनमध्ये आपला हेलियम ॲटम आहे. ओके. आणि काय झालं ह्या कंडिशनमध्ये? दोन्ही इलेक्ट्रॉन्स काय झालं? एकाच साईडला आले. ओके. ह्या ॲटममध्ये, हेलियमच्या ॲटममध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके. तर ते मूव्ह करताना, मूव्हमेंट करताना काय झालं? दोन्ही एकाच साईडला आले, या लेफ्ट साईडला आलेले आहेत असं कन्सिडर करा. ओके. म्हणजेच काय? निगेटिव्ह चार्ज कोणत्या साईडला आलाय? ह्या लेफ्ट साईडला आलेला आहे. बरोबर. सो आपण असं म्हणू शकतो, ह्या साईडला काय झालंय? पार्शल निगेटिव्ह चार्ज फॉर्म झालेला आहे. ओके. आता ह्या एरियामध्ये काय झालंय? इलेक्ट्रॉन्स नाही आहेत. म्हणजे काय असणार आहे? इकडे कोणता इन्फ्लुएन्स असणार आहे? पॉझिटिव्ह चार्जचा इन्फ्लुएन्स असणार आहे. म्हणून इकडे काय असणार आहे? पार्शल पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. ओके. सो ह्याला आपण होल पण म्हणू शकतो. राईट.
इकडे इलेक्ट्रॉन नाहीये म्हणून तिकडे काय असणार आहे, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. ओके. सो अशा वेळेने हेलियममध्ये 2 चार्जेस फॉर्म झालेले आहेत. ह्या पॉइंटला ज्यावेळी 2 इलेक्ट्रॉन्स एकाच साइडला आले, त्यावेळी काय होतंय, एका साइडला निगेटिव्ह चार्ज, पार्शियल निगेटिव्ह चार्ज फॉर्म होणार आहे, पण दुसऱ्या साइडला काय फॉर्म होणार आहे, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज फॉर्म होणार आहे. ओके. नाउ दिस इज नोन एज डायपोल. ह्याला काय म्हटलं जातं, डायपोल असं म्हटलं जातं. डायपोल म्हणजे डाय म्हणजे काय, 2, आणि पोल म्हणजे काय, 2 पोल्स म्हणजे 2, ओके, निगेटिव्ह पोल, पॉझिटिव्ह पोल, त्याप्रमाणे काय 2 पोल्स आहेत. राईट. ओके. फॉर एक्झाम्पल आपल्या कडे नॉर्थ पोल असतं, साऊथ पोल, 2 ऑपोजिट पोल्स असतात. राईट. सो इकडे पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह पोल किंवा मॅग्नेटमध्ये पण 2 पोल्स असतात. राईट. ओके, नॉर्थ पोल, साऊथ पोल, बरोबर. चालेल. सो हाच कन्सेप्ट आपल्याला यूज करायचा आहे. सो ह्याला काय म्हटलं जातं, डायपोल असं म्हटलं जातं. ओके. आता नेक्स्ट ओके बघूया आपण, दॅट इज नोन एज इंड्यूस डायपोल पॉइंट. इकडे डायपोल कसं फॉर्म झालं ते आपण बघितलं. आता इंड्यूस डायपोल बघूया. इंड्यूस्ड डायपोल त्याच्यातलाच भाग आहे हा, इंड्यूस डायपोल. ओके. समजा माझ्या हेलियमकडे, ओके, डायपोल फॉर्म झालेला आहे, म्हणजेच ह्या साईडला पार्शियल निगेटिव्ह चार्ज फॉर्म झालाय, ह्या साईडला पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज फॉर्म झालेलं आहे. इकडे पार्शियल निगेटिव्ह, इकडे पार्शियल पॉझिटिव्ह, बाकी न्यूक्लियस आहे तसंच दाखवत नाही मी. ओके. पार्शियल निगेटिव्ह चार्ज म्हणजे काय, दोन्ही इलेक्ट्रॉन्स ह्या साईडला असणार आहेत, आणि पॉझिटिव्ह म्हणजे ह्या साईडला इलेक्ट्रॉन्स नाही आहेत. बरोबर. ओके. आता समजा त्याच्या बाजूला, त्याच्या जवळ काय झालंय, ओके, असं अजून एक हेलियम ॲटम आहे. ओके. ज्याच्याकडे इकडे इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके. अशा वेळी इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके. आता बघा, हे दोन्ही हेलियमचे ॲटम्स एकमेकांच्या जवळ आलेले आहेत, बरोबर. राईट. ओके. आता हे इलेक्ट्रॉन आहेत आणि इकडे पॉझिटिव्ह चार्ज आहेत. ओके. सो इलेक्ट्रॉन्स आहेत इकडे, आणि इकडे काय आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. सो ह्यांच्यामध्ये काय होणार आहे, आता अट्रॅक्शन होणार आहे. काय असणार आहे, अट्रॅक्शन असणार आहे. ओके. सो ह्याच्यामुळे हे जे पॉझिटिव्ह चार्ज ते काय करणार आहेत, इलेक्ट्रॉन्सला आपल्याकडे खेचणार आहे. इलेक्ट्रॉन्सला काय करणार आहे, आपल्याकडे खेचणार आहे, आणि आपल्याला असं भेटणार आहे, हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स एका साईडला येणार. ओके. दोन्ही इलेक्ट्रॉन्स काय होणार आहेत, एका साईडलाच येणार आहेत. ओके. कशामुळे आले, हे पॉझिटिव्ह चार्जकडे काय झाले आहेत, अट्रॅक्ट झालेले आहेत, आणि त्यावरून काय झालं, ह्या साईडला आले आहेत, आणि दोन्ही इलेक्ट्रॉन्स आता इकडे पण काय झाले, एकाच साईडला आहे, म्हणून इकडे चार्ज कोणता येणार आहे, पार्शियल निगेटिव्ह चार्ज येणार, आणि ह्या साईडला चार्ज कोणता असणार आहे, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. ओके. चालेल. सो आता बघा, पहिल्या कंडिशनमध्ये काय झालं होतं, एका कंडिशनला दोन्ही इलेक्ट्रॉन स्वतःहून एका साईडला गेले होते. ओके. म्हणून इकडे पार्शियल निगेटिव्ह चार्ज फॉर्म झाला होता, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज फॉर्म झाला होता, त्याला आपण डायपोल म्हणतो. ओके. आता ह्या डायपोलमुळे बाजूचा जो हेलियम मॉलिक्यूल होता, त्याला काय, त्याच्यामध्ये पण काय झालंय, डायपोल फॉर्म झालेला आहे. ओके. सो ह्या डायपोलमुळे हा डायपोल फॉर्म झाला, म्हणून ह्याला काय म्हटलं जातं, इंड्यूस डायपोल असं म्हटलं जातं. ह्याला काय म्हटलं जातं, इंड्यूस डायपोल. ओके. आणि ह्याच बॉन्डिंगला, ह्या 2 मॉलिक्युल्सच्या मध्ये जो अट्रॅक्टिव्ह फोर्स असणार आहे, किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. ओके. बघा, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आणि पार्शियल निगेटिव्ह चार्ज ह्याच्यामध्ये काय असणार आहे, अट्रॅक्शन असणार आहे. ह्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला काय म्हटलं जातं, लंडन फोर्स असं म्हटलं जातं. त्यालाच आपण काय म्हणतो, लंडन फोर्स असं म्हणतो. ओके. नाउ दिस फोर्स इज द विकेस्ट फोर्स. हा काय असणार आहे, सगळ्यात वीक असणार आहे. ओके. आणि हा टेम्पररी पण असणार आहे. हा काय असणार आहे, टेम्पररी असणार आहे. टेम्पररी का असेल, येस, ह्याच्यामधला जो फोर्स आहे तो विकेस्ट आहे, आणि तो टेम्पररी असणार आहे. टेम्पररी का असणार आहे, काय वाटतं, फर्स्टच सुरुवातीलाच आपण बघितलं होतं की इलेक्ट्रॉन कंटिन्युअसली मोशनमध्ये असतात, बरोबर. सो आपण आणि कंडिशन काय घेतली, की दोन्ही इलेक्ट्रॉन एका साईडला आले, तर एका साईडलाच ते राहणार आहेत का, तर नाही. मे बी ते एक मायक्रो सेकंडसाठी किंवा 1 सेकंडसाठी मे बी ते काय करतील, एका साईडला येतील. त्यावेळी मे बी हा बॉन्ड फॉर्म होईल. ओके. लगेच मग काय होणार आहे, इकडचा इलेक्ट्रॉन इकडे जाणार किंवा अजून कुठे जरी जाणार, मग काय होणार आहे, तो बॉन्ड काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. हे क्लिअर होतंय. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, टेम्पररी असं म्हटलं जातं. ओके. इट इज अ टेम्पररी बॉन्ड, कारण इलेक्ट्रॉन्स काय असतात, कंटिन्युअसली मोशनमध्ये असतात. कंटिन्युअसली काय करत असतात, मोशनमध्ये असतात. राईट. सो इट इज अ टेम्पररी बॉन्ड. ओके. चालेल. सो इट इज द विकेस्ट फोर्स. ओके. आता ह्यामध्ये काही प्रॉपर्टीज आहेत ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. आता समजा माझ्याकडे 2 एक्झाम्पल्स आहेत. एक म्हणजे हेलियम, त्याच्या ॲटॉमिक नंबर 2 आहे, आणि झेनॉन आहे. ओके. त्याचा ॲटॉमिक नंबर 54. दोन्ही नोबल गॅसेस आहेत. ओके. म्हणजे दोन्ही काय असणार आहे, स्टेबल असणार आहेत.
तर काय वाटतं कोणामध्ये लंडन फोर्सेस जास्त असणार आहेत? हेलियममध्ये जास्त असणार की झेनॉनमध्ये जास्त असणार? येस. सो बघा झेनॉनचा ॲटॉमिक नंबर 54 आहे. ह्याचा अर्थ त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत? 54 असणार आहेत. while हेलियमकडे इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 2च आहेत. बरोबर? ह्याचा अर्थ जास्त इलेक्ट्रॉन्स असतील तर तिकडे जास्त डिस्पर्जन फोर्स होऊ शकतो, जास्त लंडन फोर्स फॉर्म होऊ शकतो. राईट? सो झेनॉनमध्ये हा लंडन फोर्स काय असणार आहे? जास्त प्रमाणात असणार आहे. व्हाईल हेलियममध्ये काय असणार आहे? कमी प्रमाणात असणार आहे. सो काय ह्याच्यात लक्षात येतं की जास्त इलेक्ट्रॉन्स असतील, मोर इलेक्ट्रॉन्स असतील तर काय असणार आहे? मोर स्ट्रॉंग फोर्स. ओके, किंवा लंडन फोर्स जास्त स्ट्रॉंग काय भेटणार आपल्याला? लंडन फोर्स भेटणार आहे. ओके, चालेल. आता ह्याचं प्रूफ काय? बघा, जो कोण स्ट्रॉंग असतो त्याचा मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट हाय असतो. बरोबर? राईट? सो हेलियमचा जो बॉइलिंग पॉईंट आहे इट इज -269 डिग्री सेल्सिअस. व्हाईल झेनॉनचा जो बॉइलिंग पॉईंट आहे दॅट इज -108 डिग्री सेल्सिअस. ओके, तर कोणता बॉइलिंग पॉईंट जास्त आहे? झेनॉनचं काय जास्त आहे, व्हाईल हेलियमचं बॉइलिंग पॉईंट काय काय आहे? कमी आहे, खूप लो आहे. व्हाईल झॅनॉनचं थोडंसं हाय आहे कम्पॅरेटिव्हली. का आहे आहे? कारण त्याच्यामध्ये काय आहेत? लंडन फोर्सेस आहेत, त्यामुळे तो कम्पॅरेटिव्हली स्ट्रॉंग आहे. ओके, आणि त्यामुळे त्याचं बॉइलिंग पॉईंट काय असणार आहे? हाय असणार आहे. ओके, चालेल. नेक्स्ट थिंग, व्हॉट इज द यूज ऑफ लंडन फोर्सेस? लंडन फोर्सेसचा काय यूज आहे? एकदम वीक फोर्स आहेत ना ते, तर त्याचा यूज कुठे होतो? ओके, सो एक कन्सेप्ट जरा लक्षात ठेवा की लंडन फोर्सेस इज रिस्पॉन्सिबल फॉर लिक्विफिकेशन ऑफ गॅसेस. लिक्विफिकेशन ऑफ गॅसेस. विचार करा, मोस्टली सगळे जे गॅसेस असतात नॉन पोलार गॅसेस आहेत. ओके, त्यांच्यामध्ये जर कोणता फोर्सच नसेल दोन मॉलिक्युल्सच्या मध्ये तर त्याला आपण लिक्विफाय करू शकत नाही. जर आपण त्याला कॉम्प्रेस करतो आणि कॉम्प्रेस केल्यानंतर त्यांच्यामध्ये एक लंडन फोर्स असतो, म्हणूनच ते काय होतात? लिक्विफाय आपण करू शकतो. ओके, चालेल. अजून एक त्याची एक प्रॉपर्टी आहे. समजा दोन एक्झाम्पल्स घेऊया आपण. CH3 CH2 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 CH3 असं माझं एक मॉलिक्युल आहे. या मॉलिक्युलचं नाव आहे N पेंटेन. ओके, आणि दुसरं एक मॉलिक्युल आहे माझं. ओके, सो दिस इज नोन एज सायक्लोपेंटेन आपण म्हणू शकतो. राईट? सायक्लोपेंटेन किंवा त्याला निओपेंटेन पण म्हटलं जातं. ओके, सो काय वाटतं कोणामध्ये लंडन फोर्सेस जास्त असणार आहेत? एन पेंटेनमध्ये जास्त असणार आहेत की सायक्लोपेंटेनमध्ये जास्त असणार आहेत? येस. सो बघा, आता इकडे येतो विषय तो म्हणजे सरफेस एरियाचा. ओके, सो ह्यामध्ये बघा, समजा दुसरा मॉलिक्यूल आपण घेतलं CH3 CH2 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 CH3. सो अशा वेळेने तो दुसरा मॉलिक्यूल काय करू शकतो? स्वतःला अलाइन करू शकतो. ओके, चालेल. व्हाईल समजा आपण ह्याचा दुसरा मॉलिक्यूल घेतलं तर आपण त्याला असं अलाइन करू शकतो. ओके, चालेल. आता बघा, कोणत्या मॉलिक्यूलमध्ये सरफेस एरिया जास्त एकमेकांना टच होतोय? ओके, सो बघा, फर्स्टमध्ये जास्त प्रमाणात होतोय, सेकंडमध्ये एवढे दोनच कार्बन काय होतात? टच होतात, कॉन्टॅक्ट येतात. राईट? कॉन्टॅक्टमध्ये येतं एकमेकांच्या. सो जेवढा जास्त सरफेस एरिया तेवढं काय असणार आहे? लंडन फोर्सेस जास्त असणार. यांच्यामध्ये लंडन फोर्स असणार, ह्यांच्यामध्ये काय असणार? लंडन फोर्स असणार आहेत मॉलिक्युल्समध्ये. पण जेवढं कमी एरिया असेल, ओके, सरफेस एरिया असेल, तेवढं काय असणार आहे? कमी त्याचं लंडन फोर्स असणार आहे. आणि ह्याचं आपल्याला बाय बॉइलिंग पॉईंट आपल्याला समजतं, पण प्रूफ पण भेटतो त्याचं. कारण एन पेंटेनचं बॉइलिंग पॉईंट इज 36 डिग्री सेल्सिअस, व्हाईल सायक्लोपेंटेनचा बॉइलिंग पॉईंट हा 9 डिग्री सेल्सिअस असतो. राईट? सो बॉइलिंग पॉईंट काय? 9 डिग्री सेल्सिअस. सो कोणाचं जास्त आहे? एन पेंटेनचं जास्त आहे कम्पेअर टू सायक्लोपेंटेन. सो ह्यावरून आपल्याला समजतं की सरफेस एरिया जर जास्त असेल तर काय असणार आहे? तिकडे लंडन फोर्सेस पण जास्त असणार आहे. ओके, चालेल. आय थिंक एवढ्यापर्यंत क्लिअर असेल. हा पहिला पॉईंट होता आपलं लंडन फोर्सेसचं. सो ह्या पॉईंटमध्ये काय काय आपण बघितलेलं आहे किंवा काय काय इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी? फर्स्ट आपण बघितलं व्हॉट इज सेकंडरी बॉन्ड. ओके, पहिलं आपण बघितलं सेकंडरी बॉन्ड म्हणजे काय ते. ओके, सो सेकंडरी बॉन्ड म्हणजे काय ते बघितलं, आणि त्याच्यानंतर आपण बघितलं लंडन डिस्पर्सिव्ह फोर्सेस म्हणजे काय ते. राईट? ओके,
नेक्स्ट थिंग, लंडन फोर्सेसबद्दल काय समजलं पाहिजे? इट इज स्पॉन्टेनियस. ते काय असतात? स्पॉन्टेनियस असतात. म्हणजेच काय? ते फास्ट फॉर्म होतात, फास्ट जातात पण, आणि ते टेम्पररी पण असतात. ते काय असणार आहेत? टेम्पररी असणार आहेत. ओके. नेक्स्ट थिंग, त्यांची साईज, जर मॉलिक्युलची साईज जास्त असेल तर तिकडे फोर्स पण काय असणार आहे? जास्त असणार आहे. साईज कमी असेल तर लंडन फोर्स काय असणार आहे? कमी असणार आहे. नेक्स्ट इज शेप. जर जास्त त्याचा सरफेस एरिया एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येत असेल तर तिकडे काय होणार आहे? लंडन फोर्स आपल्याला जास्त भेटणार आहे. वाईल जर कमी एरिया भेटत असेल तर आपल्याला काय भेटणार आहे? लंडन फोर्स कमी भेटणार आहे. चालेल. सो आय होप तुम्हाला समजलेलं असेल हा पॉईंट. ओके. सो आपण इकडे स्टॉप करूया. नेक्स्ट लेक्चरच्या वेळी आपण डायपोल डायपोल इंटरॅक्शन बघणार आहोत. ओके. ऑलरेडी आपण डायपोल म्हणजे काय ते ह्या लेक्चरमध्ये बघितले. सो डायपोल डायपोल इंटरॅक्शन म्हणजे काय ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. ओके. चालेल. सो थँक्यू एव्हरीवन.